आता मी सलीलला विनंती करतो की आपल्या सगळ्यांचंच एक आवडतं गाणं माझी फरमाईश म्हणून त्यांनी ती म्हणावं. हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दात येते. हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. कधी दाटू येता पसारा घनांचा, कधी दाटू येता पसारा घनांचा. कसा सावळा रंग होतो मनाचा, असे हालते आत हळुवार काही, असे हालते आत हळुवार काही. जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा. आकाशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. असा ऐकू येतो क्षणांचा इशारा, असा ऐकू येतो क्षणांचा इशारा. क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा, नभातून ज्या रोज जातो बुडोनी, नभातून ज्या रोज जातो बुडोनी. नभाशीच त्या मागू जातो किनारा. हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. ना अंदाज कुठले ना अवधान काही, ना अंदाज कुठले ना अवधान काही. कुठे जायचे यायचे भान नाही. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात. न कुठले नकाशे न अनुमान काही. कशी ही अवस्था कुणाला कळावे, कुणाला पुसावे कुणी उत्तरावे. कशी ही अवस्था कुणाला कळावे, कुणाला पुसावे कुणी उत्तरावे. किती खोल जातो तरी तोल जातो, किती खोल जातो तरी तोल जातो. असा तोल जाता कुणी सावरावे. हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, बरा बोलता बोलता स्तब्ध होतो. कशी शांतता शून्य शब्दात येते. हताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. मी हजार चिंतांनी डोके खाजवतो. जे पहिल्यांदाच ऐकतात कविता त्यांच्याविषयी सांगतो. या कवितेचा आशय असा आहे, थोडक्यात सांगतो, की मला कायम असं वाटतं आपल्यामध्ये एक नाही दोन मी लपलेले असतात कायम. एक जो जगावरती त्रासलेला, वैतागलेला, निराश असा, आणि दुसरा मी जो असतो
त्याला मात्र कसली फिकीरच नसते. तो मस्त शिट्ट्या वाजवत कट्ट्यावरती बसलेला असतो, सगळं एन्जॉय करत असतो. या आपल्यामध्येच लपलेल्या दोन मीचं चित्रण करायचा प्रयत्न करतो या कवितेत. त्यांच्या स्वभावातला, वागण्यातला, विचार करण्यातला फरक. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. कसा फरक आहे बघा दोघांमध्ये. मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताळ उघड्या खिडकी परी स्वच्छंदी. मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताळ उघड्या खिडकी परी स्वच्छंदी. मी बिजागरीशी जीव गंजवित बसतो, मी बिजागरीशी जीव गंजवित बसतो. तो लंघून चौकट पार निघाया बघतो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. आणि आपल्याला आयुष्यामध्ये ज्या अडचणी समोर येतात, आव्हानं समोर येतात, त्यांच्याकडे दोघे जण कसे बघतात बघा. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो. मी डावर रडीचा खात जिंकतो अंती, मी डावर रडीचा खात जिंकतो अंती. तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. शेवटचा अंतरा घेतो. आस्तिक आणि नास्तिक याविषयी थोडस. मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली. मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली. तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या, तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या. अन धन्यवाद देवाचे घेऊन जातो. मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो.